मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या MMRDA महत्त्वाकांक्षी उत्तन विरारी सागरी सेतू प्रकल्पाला समुद्र किनारपट्टीच्या नियमनासाठी लागणारी CRZ मंजुरी अखेर मिळाली आहे। महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच MCZMA यांच्याकडून ही प्राथमिक मंजुरी देण्यात आली असून पर्यावरणाच्या दृष्टीने 27 अटी आणि सूचना MMRDA ला देण्यात आल्या आहेत। मूळचा वर्सोवा विरार सागरी सेतू हा नवीन आराखड्यानुसार आता उत्तन विरार सागरी सेतू म्हणून विकसित केला जाणार आहे। 24.35 किलोमीटर लांबीचा हा सागरी सेतू 3 जोड रस्त्यांसह तयार होणार आहे। समुद्रावरील हा भव्य पूल किनारपट्टी, खारपुटी, सागरी जीवसृष्टी आणि स्थानिक मच्छीमार समुदायावर काही प्रमाणात परिणाम करणार असल्याची नोंद संबंधित अहवालात करण्यात आली आहे। 11 ते 14 जुलै दरम्यान झालेल्या MCZMच्या बैठकीत विविध पर्यावरणीय पैलूंवर सखोल चर्चा झाली। चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग संस्थेने या प्रकरणाच्या उपग्रहांवर आधारित अभ्यास सादर केला। त्याशिवाय राष्ट्रीय अधिस्वीकृती संस्थेकडून मान्यताप्राप्त पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन EIA अहवाल, संरेखनातील बदल, भरती ओहोटीचे परिणाम, प्रवाळ आणि खारपुटीवरील संभाव्य परिणाम आणि मच्छीमारांवर होणारे परिणाम आदी घटकांचा विचार करण्यात आलाय। सेतूचे बांधकाम 29 मीटर खोल समुद्रात पायलिंगद्वारे होणार असून त्यामुळे सागरी जीवसृष्टीवर थेट परिणाम होणार नाही असा निष्कर्ष अभ्यासात नोंदवण्यात आलाय। या मंजुरीनंतर प्रकल्पाची पुढील प्रक्रिया म्हणून केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी शिफारस करण्यात आली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।